तणांचे नियंत्रण शेतीतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे, कारण तणांचा प्रकोप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम करू शकतो। गाजर गवत एक अत्यंत त्रासदायक तण आहे जे अनेक पिकांमध्ये आढळते। हे तण तोंड उचलल्यावर ते सहजतेने पिकांच्या अन्नाचे पोषण चोरण्याचं कारण बनते, ज्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन कमी होते। यासाठी गाजर गवताचं वेळेवर आणि प्रभावी नियंत्रण आवश्यक आहे। गाजर गवताच्या नियंत्रणासाठी 3 प्रमुख उपाययोजना आहेत: प्रतिबंधात्मक, निवारणात्मक आणि निर्मूलनात्मक। गाजर गवत प्रतिबंधात्मक उपाय: हे तण फुलावर येण्यापूर्वी मुळासकट उपटून काढावे। कंपोस्टचे खड्डे, ओलिताचे दांड, कालवे, रेल्वे लाईन, रस्ते इत्यादी ठिकाणी गाजर गवत फुलावर येण्यापूर्वी उपटावे। गाजर गवत निवारणात्मक उपाय: या उपायामध्ये गाजर गवताच्या वाढीला आळा घालण्यासाठी पिकांमध्ये निंदणी किंवा कोळपणी करणे आवश्यक आहे। जर तणांचा प्रकोप फारच वाढला असेल तर योग्य तणनाशकांचा वापर केला जातो। या तणनाशकांना खूप काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे, कारण योग्य प्रमाणात न वापरणे आपल्या पिकांना हानी पोहोचवू शकते। यासाठी 2,4-D हे तणनाशक सोडियम क्षार 3 किलो किंवा ग्लायफोसेट 5 लिटर 500 लिटर पाण्यात मिसळून हे तण फुलावर येण्यापूर्वी फवारावे। गरज भासल्यास परत 10 ते 15 दिवसांनी त्याच प्रमाणात फवारणी करावी। गाजर गवत निर्मूलनात्मक उपाय: निर्मूलनात्मक उपायांमध्ये गाजर गवताचे पुन्हा काढून टाकणे आवश्यक आहे। यासाठी सर्व संबंधित शेतकरी आणि संस्थांनी एकत्र येऊन गाजर गवताचे नियमितपणे नियंत्रण केले पाहिजे। शेतकऱ्यांनी जर गाजर गवताचे नियमितपणे नियंत्रण केले नाही तर त्याचा मोठा परिणाम आपल्या पिकावर होऊ शकतो। त्यासाठी प्रतिबंधात्मक, निवारणात्मक आणि निर्मूलनात्मक उपायांची आवश्यकता आहे। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।